नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या 2026 मध्ये भरती प्रक्रिया चालू आहे आणि भरतीय प्रक्रियेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांना अडलेला प्रश्न जो आहे, 100 मीटर धावत असताना जे का सेन्सर आणि चिपचा वापर केला जातोय त्या संदर्भामध्ये काही प्रश्न आहेत, काही अडचणी निर्माण होत आहेत आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी इंस्टाग्रामवरती जे काही अडचणी निर्माण करत आहेत त्या अडचणीवरची वाचा फोडण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। काही विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेला आहे, ग्राउंडच्या संदर्भात त्यांना काय अडचण आलेली आहे ते आपण त्यांच्या सविस्तरच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर 100 मीटर धावत असताना काय अडचण आली? स्टार्ट चुकला। बरं, तुला काय अडचण आहे किंवा काय वगैरे? आता मी ग्राउंडला जाणार आहे तर मला ही अडचण आहे किंवा स्टार्ट कसा घ्यायचा आणि चिप कधी चालू होणार, किती अंतरावर थांबायला लागतं। बर पाहिलात विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थ्यांची अडचण आहे चिपच्या संदर्भामध्ये आणि त्याचप्रमाणे स्टार्ट कसा घ्यायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रस्थापित करून घेणार आहोत। अडचण नेमकं टेक्नॉलॉजीची आहे का शासनाची आहे का विद्यार्थ्यांची चूक आहे हे आपण सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर मित्रांनो, हा आहे 100 मीटर। या 100 मीटरच्या माध्यमातून जर बघितलं गेलं, स्टार्ट इथे आहे, काही विद्यार्थी इथे उभारलेले आहेत आणि इथून स्टार्ट घेणार आहेत। समजा काही विद्यार्थ्यांना इथं चिप लावलेली आहे। आता या चिप जी आहे, चिप या सेन्सरला लागू होणार आहे, बरोबर। म्हणून ज्या वेळेस विद्यार्थी तो चिप लावून या सेन्सरच्या सानिध्यामध्ये येतो त्यावेळेस त्याची टायमिंग जी आहे ती टायमिंग काय होते, स्टार्ट होते। म्हणून ज्या विद्यार्थ्यांना इथं उभारलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी स्टार्ट म्हटल्यानंतर किंवा गो म्हटल्यानंतर किंवा टाळी वाजल्यानंतर जे तुम्हाला रिदम जो पकडायचा 100 मीटरचा तो अशा प्रकारे पकडायचा आहे। ज्या वेळेस विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या चुका त्याच्यावरती आपण प्रथम पाहूया। काही विद्यार्थी गो म्हटल्यानंतर इथपर्यंत येतात, सेन्सरच्या सानिध्यामध्ये येतात, त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं काय चालू होतं, टायमिंग चालू होतं। मग त्यानंतर परत विद्यार्थी काही अडथळा निर्माण झाल्यामुळे परत जातो आणि परत स्टार्ट म्हणतो। व्यवस्थित लक्षात घेऊन घ्या, कारण इथं जो टायमिंग जो आहे तो ऑलरेडी टायमिंग चालू झालेला आहे आणि त्या टायमिंग मध्ये त्याचं 100 मीटरचं टायमिंग चालू झाल्यामुळं आणि जो 100 मीटर मारल्यानंतर इथं ज्यावेळेस एंड करतो त्यावेळेस त्याचं टायमिंग जास्त येतं आणि मार्क कमी पडतात। त्यामुळे काय करायचं आहे सगळ्यांनी व्यवस्थित जाणून घ्या। आता बघा, काय हा 6वा विद्यार्थी आहे, इथे उभारलेला आहे आणि इथे उभारल्यानंतर स्टार्ट गो किंवा टाळी वाजल्यानंतर जो स्टार्ट रिदम पकडतो त्याच रिदमनी तो पुढे गेला पाहिजे। ज्या वेळेस तो पुढे गेल्यानंतर ह्या सेन्सर जो आहे चिपला त्याचं टायमिंग स्टार्ट होतं आणि ज्या वेळेस एंड होतो त्यावेळेस त्याचा एंड होतो आणि जे 100 मीटरचं ऍक्च्युअल टायमिंग आहे तो टायमिंग येतो आणि तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात। म्हणून इथे विद्यार्थ्यांनी गडबड गोंधळ करता कामा नये किंवा त्या टेक्नॉलॉजीला दोष देता कामा नये किंवा त्या शासनाला दोष देता कामा नये, कारण कोण ना कोण याच्यामध्ये दोषी असतंच। पण आपलं आयुष्य खूप महत्वाचं आहे, आपली भरती खूप महत्वाची आहे। कोणालाही दोष देऊन आपलं वय, आपलं वर्ष, आपली भरती वाया घालू देऊ नका, हा माझं सगळ्यांना विनंती आहे। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि 100 मीटर धावण्याच्या अगोदर आपली मेंटली कशी असली पाहिजे, आपलं स्टार्ट कसा असला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला चांगले गुण मिळाले पाहिजे हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे, तटस्थ राहिलं पाहिजे। घाबरू नका, डगमगू नका, आई वडिलांचे नक्की स्वप्न पूर्ण करायचे आहेत। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, खूप खूप धन्यवाद।